माणसाचं मूल हे कुटुंबावर खूप दीर्घकाळ अवलंबून असतं. 8-10-12 महिन्याला जेव्हा मूल बोलायला लागतं, एकदा त्याला ते बोलायला द्यायला लागलं की ते भयंकर प्रश्न विचारत सुटतं. हे काय? ते काय? ते काय? ते काय? ते काय? आपल्याला कंटाळा येतो उत्तर द्यायला, पण त्याचे प्रश्न संपत नाहीत. कारण का? कारण त्याच्या मेंदूमधलं भाषेचं केंद्र आता जागं व्हायला लागलेलं आहे. हं. त्याने आत्तापर्यंत जी काही भाषा गोळा केली आहे, ती आता ते वापरून बघायला लागले. त्याची क्युरिओसिटी झालेली आहे. ते घरातून बाहेर पडून भोवतालचं जग समजून घ्यायला लागलेलं आहे. डेटा फीड झालाय आजच्या भाषेमध्ये. हा हां. डेटा फीड झाला म्हणण्यापेक्षाही प्रश्न विचारण्यासाठीची आवश्यक तयारी किंवा समजून घेण्यासाठीची आवश्यक तयारी ब्रेनमध्ये झाली आहे. आता त्याला मग आपण म्हणतो की हां, ते बोल. आता हे आपल्याला मुलं लक्षणं दाखवायला लागतात. तसं टीनेजमधली लक्षणं काय? तर कंटाळा येतोय, चिडचिड व्हायला लागलेली आहे, उलट उत्तरं द्यायला लागलेले आहेत, कशातच मन रमत नाहीये. पण मेंदूमध्ये डोकावता येत नाही. हां, पण मग नेमका बदल असा घडतो काय? हे बघा, मेंदूमध्ये काय घडतं हा एक सायंटिफिक भाग आहे. हां. लक्षण काय आहे? तर वर्तन. वर्तन.